नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आलेलो आहे आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आणि म्हटलं इथूनच तुम्हाला आले अद्रकीचे जे आजचे अपडेट चालू भाव जे तर सांगणार आहे। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, वरती दिलेलं बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर लवकरात लवकर मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, सध्या परिस्थिती बघताय तुम्ही, सध्या बेने काढणं सुरू आहे आणि आलेचे भाव जे आहे तर एक साधारणतः स्थिर झालेले होते आणि सध्या स्थिरच आहे। काही जास्त मोठा फरक नाही आहे प्रत्येक एरिया वाईजमध्ये। फक्त एवढंच आहे की 2 रुपयाचा फरक जे आहे तर पडतो कुठेतरी। तर आजचे जे आले बाजार भाव आहे ते 42 रुपयापर्यंत खरेदी चालू आहे, 38 रुपयापासून। आता बरेच शेतकरी विचार करत असतील की बाबा मागच्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा तेच भाव होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तेच भाव आहे। तर भाव असे आहे शेतकरी मित्रांनो की सध्या भाव जे आहे तर स्थिरच आहे। आता थोडीफार तेजी येणार आहे अजून एक 10 दिवसामध्ये येणाऱ्या, कारण 10 दिवसामध्ये जे तर अजून काय होईल, युद्धाची परिस्थिती सध्या सुरूच आहे। त्यानंतर त्याचा थोडाफार परिणाम तर होतोच, पण जास्त करून आता काय होईल की बेण्याचं जे बेण्यासाठी भरपूर आले जे काढणं चालू आहे, तर पुढच्या 15 दिवसात ते आता बेण्यासाठी पूर्ण जे तर शेतकरी मित्र बेणे काढून घेणार आहे। त्यानंतर राहिलेला माल जो राहील विक्रीसाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे, तो सुद्धा ज्यांच्याकडे पाणी कमी आहे ते पूर्णच काढून टाकणार आहे। म्हणजे जर माल कमी झाला तर नक्कीच भावात तेजी येणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांना जे तर थांबता येईल त्यांनी थांबावं, ज्यांना पाणीच नाही म्हणजे त्यांच्यावर मग आता काय त्यांना नाविलाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जो आहे तर चांगला सुपर माल जो आहे तर 42 आणि जास्तीत जास्त 43 रुपये। ते काय असते, व्यापारी जे असतात माल बघून एखाद्या मालाची क्वालिटी चांगली वाटली की ते तुम्हाला 43 1-2 रुपये वाढवून पण देऊ शकतात। पण एक सरासरी भाव जे आहे याच्यामध्ये काय होतं आहे, मग बरेच शेतकरी म्हणतात की बा भाव तर 44 चालू आहे, मग आमच्याकडे तर 40नंच मागतायत। तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना द्यायचा असतो माल त्याचं पण मन कुठंतरी काय होतं आहे की व्यापारी मागतच नाही आहे, कोणताच व्यापारी शिल्लक, मग ते आणखीन त्याचं द्यायचा असतो पण देत नाही, हा पण प्रकार होतो। त्यामुळे काय जे ॲक्च्युली जे भाव चालू आहे तेच भाव जे आहे तर नक्की आपण सांगत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहेत आपण मोठे म्हणजे जास्त वर चढून भाव सांगत नाही, कारण त्यामुळे तुमचाही फायदा नाही माझाही फायदा नाही। ॲक्च्युली जे भाव चालू आहे माझ्या भागात तेच मी तुम्हाला सांगत असतो। भलेही माझ्याकडे 2 रुपयाने कमी मागत असेल तर ते मला कळतं आहे। तुम्ही जर कमेंट करत असाल, प्रत्येक शेतकरी जे आहे तर कमेंट करतो, त्यातले थोडेफार शेतकरी जे आहे तर प्रॉपर कमेंट करून गावाचं नाव सांगून काय सौदे चालू आहे, सिल्लोड असेल, राजूर असेल, इकडचे बरेच शेतकरी जे आहे तर कमेंट करतात की त्यांच्या भागामध्ये हे भाव चालू आहे। मग त्यानुसार मलासुद्धा किंवा इतर शेतकऱ्यांसुद्धा त्याचा अंदाज येतो की व्यापारी जे आहे तर काही ठिकाणी कमी भावाने मागत आहे, कोणत्या क्षेत्रात जास्त भावाने खरेदी चालू आहे। तर याचा अंदाज कळायलासाठीच मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून, प्रत्येक शेतकऱ्याने भाव कमेंट केले प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातून। ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता तर बरेच जेवढे पण शेतकरी मित्र जे आहे तो व्हिडिओ बघतायत त्यांनी कमेंट वाचाव्या। कमेंटमध्ये तुम्हाला भाव कळेल कोणत्या तालुक्यामध्ये काय भावाने खरेदी सुरू आहे, आजची कालची सौदे काय झालेले। बरेच शेतकरी कालचा सौदा पण सांगतायत किंवा आजचा सौदा जे झाले ते पण सांगतायत, म्हणजे याचा अपडेट जे आपल्याला मिळत राहते। या व्हिडिओचा उद्देशच ते आहे। आता राहिला टोळ आणि डागी, तर काही ठिकाणी जे आहे तर सरसकट पण सौदे होत आहे। बरेच शेतकरी जे आहे तर त्यांच्या याच्यामध्ये जर 75% चांगला माल असेल, 25% 30% जर लागलेला माल असेल तर ते सरसकट सौदे करतायत। त्याच्यामध्ये तुम्हाला सध्या आता 42पर्यंत चांगला माल चालू आहे, 38 चालू आहे, तर 39-40पर्यंत सरसकट सौदे पण होत आहेत, असं पण करतायत।
आणि काही शेतकरी जे आहे तर चांगला माल जे आहे तर 41-42 रुपयाने देत आहेत आणि टोळ डागे जे आहेत 18 ते 22 रुपये, 16 ते 22 रुपयापर्यंत चालू आहे. तर हा होता आजचा अपडेट आले बाजारभावाचा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि आणखीन एक सांगणार आहे तुम्हाला की ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांनी अजून आले प्लॉट थांबावा, कारण 15 दिवसानंतर अजून थोडीफार तेजी येण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये मालाची जी तुटवडा होणारच आहे. लोक खायला म्हणजे विसरत नाही, म्हणजे युद्ध चालू असलं काय असलं तरी खायला लागणारच आहे. फक्त एवढं आहे का मार्केटमध्ये जर आवक वाढली तर भाव कमी होतातच, त्यामुळेच हे भाव कमी झालेले आहेत. तर आता बेण्यासाठी जे अद्रक काढणं चालू आहे, तर बेण्याचे अद्रक काढणं झाली की त्यानंतर आले भावामध्ये थोडीफार तेजी येण्याची संकेत आहे. तर बघूया पुढचं 2-4 दिवसामध्ये अजून काही अपडेट झाला तर तुम्हाला कळवण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.